मी अनुजा अनंत पाठक आज आपल्यासमोर प्रसिद्ध लेखिका डॉक्टर छाया महाजन मॅडम यांच्या ललित लेख संग्रहातील एक लेख आपल्यासमोर सादर करीत आहे। पुस्तकाचे नाव आहे कुलावरेडी आणि त्यातील लेख लोकसंख्या। ऐकूया तर अभिवाचन। जगात सगळ्यात मोठी आश्चर्य ठरवली असतील, पण अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आश्चर्य या विभागात मोडतील। जगातल्या सगळ्यात उंच पर्वतांची उंची, समुद्राची खोली, सगळ्यात बुटका माणूस, सगळ्यात उंच माणूस, लठ्ठपणाचा बादशाह, जमिनीखालची गुहा, मोठ्यातला मोठा डायनासोर किंवा तत्सम प्राणी वा पक्षी किंवा लहानगा पक्षी, यात आणखी कितीतरी गोष्टींचा समावेश आपण करू शकतो। प्राणी खाणारी झाडं किंवा माणसांचं मांस भक्षण करणारा माणूस, असे कितीतरी। या प्रत्येक गोष्टीची आपल्याला माहिती मिळाली की आपल्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटतं। तांदळावर काढलेला हनुमान आपल्याला चकित करतो। एरवी आकाश व्यापून टाकेल अशी पर्सनॅलिटी इतकी मिनिमाइज करणं म्हणजे गलिव्हर्स ट्रॅव्हल मधले ब्रॉबडिंग-नॅग आणि लिलीपूट खरे असतील का, हा विचार आश्चर्याबरोबरीनेच येतो। तसंच आश्चर्य आपली आणि चीनची लोकसंख्या आहे बरं का। लहानपणापासून आपण हे शिकत आलो, सगळ्या देशांना मागे टाकीत हे दोन देश एकमेकांशी जणू स्पर्धा करतायत। निदान शालेय आयुष्यापासून तरी आपण हेच ऐकतोय। पॉप्युलेशन एक्सप्लोजन, लोकसंख्येचा उद्रेक हा शब्द किंवा लोकसंख्येचा फुटलेला ज्वालामुखी अशी संज्ञा भारतीय कर्तृत्वाशिवाय अस्तित्वातच आली नसती। मधल्या काळात म्हणजे जागतिकीकरण, उदारीकरण वगैरे खूपच जोरात मुसंडी मारून येत होते। त्यावेळी आपला देश हा मोठा पुरवठा करणारा देश होऊ शकेल असंच वाटत होतं। आपण मानवी पुरवठा केंद्र होऊन कमी लोकसंख्या असलेल्या देशांचे प्रश्न सोडवू शकू असं माझ्या भाबड्या बुद्धीला वाटलं होतं। किंबहुना आम्ही 3-4 जण असे होतो। आपली वाढलेली लोकसंख्या हा आपला रोग नसून निरोगी देशाचं अस्त्र आहे असं आमचं मत होतं। 2 महायुद्धात आणि नंतरच्या अनेक युद्धात आपापसात सैन्यांची देवाणघेवाण झाली आहे। मित्र म्हणून किंवा आपणहून जागतिक संरक्षणाची जबाबदारी स्वीकारलेले अमेरिकेसारखा राष्ट्र असो, इतर देशात सैन्य पाठवते। कंबोडिया, व्हिएतनाम, इराण, इराक, पाकिस्तान असे कितीतरी देश यात येतात। यामागची राजकीय किंवा आर्थिक कारणं काहीही असो, सैन्य जातं, माणसं जातात। आपल्या लोकसंख्येतून अशा सैनिकी तुकड्या तयार केल्या तर आपण भाडे तत्वावर त्या इतर देशांना देऊ शकतो। आता बोल्या लावून क्रिकेटवीर संघात घेतात आणि कोंबड्या किंवा बैल झुंजवतात तसे खेळवतात, तसाच हा भाग होऊ शकला असता। एरवी कामाच्या शोधात आणि त्या निमित्ताने अनेक भारतीय अशा भाडे तत्वावर मोठमोठ्या देशात नोकऱ्या करतात। मोठमोठेच देश नव्हे तर अगदी लहानात लहान एकाकी बेटावरही तुम्हाला आपले भारतीय लोक दिसतील। त्यांचं एखादं दुकान असतं, एखादं हॉटेल असतं, एखादं रेस्टॉरंटही असतं। अगदी त्या छोट्या जागेमध्ये भाडे तत्वावर का होईना, पण आपलं अस्तित्व आणि आपलं वास्तव्य ते जपून असतात। 20 वर्षापूर्वी ब्रिटनच्या हिथ्रो विमानतळावर उतरले तेव्हा नव्या देश, प्रगत देश किंवा जेता देश किंवा आपला एकेकाळचा ताबेदार देश या कल्पनेनं मी भांबावलेली होते आणि त्यांच्या वैभवाने व्यथितही झाले होते। त्या गोऱ्यांच्या देशात आपला निभाव कसा लागणार ही धास्तीच होती ना। स्वतःचा देश, स्वतःची माणसं, नाती गोती दूर गेल्याचं दुःख तर होतच, होम सिकनेस होता। पण फ्रेश रूमकडे गेले आणि एकदम
2-3 स्त्रिया आपल्या रंगाच्या दिसल्या. त्यांनी जरी जीन्स आणि टॉप घातले होते ना, तरी सुद्धा एकीचा कुर्ता हळूच त्या टॉपमधून बाहेर आलेला मला दिसला. मला एकदम हायसं वाटलं, छान वाटलं. न संकोचता मी एक हसू त्यांच्याकडे टाकलं. प्रतिक्रिया मिळालीच. त्यांनी हात हलवला, हॅलो सारखा. बहुधा मी चुकलेल्या कोकरासारखी दिसत असावी बरं का. त्यांच्या सराईत नजरेनं ते नक्कीच ओळखलं असेल. त्यांच्याशी बोलताना कळालं मला, त्या जेनिटरचं काम करत होत्या, हलक्या दर्जाचं काम. वाईट वाटलं, पण काम तो काम होता है, करना तो पडता ही है. या त्यांच्या वाक्यावर परदेशात वाटेल ते काम करायला तयार असलेले आपण आपल्या देशातच कुऱ्यानं का वागतो समजत नाही बरं. आपला भारतीय माणूस जगात कुठेही जा भेटतोच. आपली संख्याच इतकी आहे की देशात वाहून बाहेर सांडते, मित्र म्हणाले. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर देशाच्या जमिनीवर एकमेकांवर खेटून उभे राहिलेले बांधव दिसले. अर्थात आपल्या भूभागावर एवढी संख्या मावणं शक्यच नव्हती. मग वर मजल्यासारखे एकावर एक उभे करावे लागतील अशी गंमतशीर रचना सुद्धा माझ्या मनात आली आणि थप्प्या लावल्यासारखी माणसं थोडीच चालणार आहेत असंही वाटलं. स्वित्झर्लंडमध्ये माउंट टिटिलिसवर जाताना मोठ्या केबल कारची चालिका भारतीय मुलगी होती. सावळी, स्मार्ट, उत्तम म्हणण्यापेक्षा इंग्रजी वाटावी इतक्या सहजतेने उच्चार करणारी आणि आपल्या हेमा मालिनीला मागे टाकेल दिसण्यामध्ये अशी सुंदर. तिने तिच्या नेटिव्ह असण्याचा गंध येऊ दिला नाही. तरी आम्हा 20-25 जणांमध्ये तिच्याबद्दल आपुलकी निर्माण झालीच. पर्वतावर टिटिलसच्या बर्फात बर्फाची गोळाफेक आणि धडपडतपेक्षा जास्त पडत स्केटिंग केल्यावर पावभाजी अवेलेबलचा बोर्ड केवढा सुखावणारा होता म्हणून सांगते. आणि ती स्वित्झर्लंडमधली अति महाग पावभाजी अजिबात भारतातल्यासारखी नसतानाही मनाला अगदी आवडून गेली. मित्राच्या या बोलण्यावर वाटलं, जास्त लोकसंख्येमुळे पोटा पाण्यापेक्षाही बाहेर पडलेल्या भारतीयांमुळे परकीय भूमीवर सुद्धा आपुलकीचा हॅलोचा हात किंवा पावभाजी आपल्याला शक्य झाली. हे केवढं सुखावं. आज असंख्य भारतीय परदेशात पर्यटन करतात. त्या त्या देशांना पर्यटनातून पैसा उपलब्ध करून देतात. एअरलाइन्सचा धंदा असो, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, शोभेच्या वस्तू, गिफ्ट्स, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, या सगळ्याच गोष्टींचा अफाट खप तिथे होत असतो. अगदी व्हिस्की आणि चॉकलेट्सचाही. मुंबई आणि कोलकात्याला माणसांची पेव फुटतील असं वाटतं. वारुळातून भसभस भसभस मुंग्या बाहेर पडतील ना, तशी त्या लोकल स्टेशनमधून माणसं बाहेर पडतात. बाजारांमध्ये किंवा रस्त्यांवर सुद्धा अगदी एकापाठी एक दुसरा असा भरभर चाललेला असतो. चुकून जर एखाद्याची गती कमी झाली तर मागच्याचा पाय त्याच्या चपलेवर पडणार, किंवा एखाद्याने गती थांबवली तर मागचा माणूस त्याला धडकणार हे निश्चित. हे पाहताना वैयक्तिक ओळख, पर्सनल आयडेंटिटी गमावलेली माणसं अशी त्यांची नवी ओळख क्लेशकारक रीतीने जाणवते. ही नवी ओळख किंवा चेहरा गमावलेली माणसं कशी, याचं उत्तर सामूहिकता असं आलं तरी खरं उत्तर लोकसंख्या. वास्तविक प्रत्येक माणसाच्या मनात आपली ओळख असतेच, पण इच्छा मात्र असते ती लोकांनी ओळखावं मला. म्हणून आपण रस्त्याने जाताना कुणी हात उंचावला किंवा स्मितहास्य दिलं तर नकळतपणे छाती फुलून येते. अगदी हसून मान हलवली तरीही त्या ओळखीने आपला अहम सुखावतोच. पण इतक्या माणसांमध्ये हे घडावं कसं? मग ओळख विकत घ्यावी लागते. यात प्रसिद्धी माध्यमांचा मोठा वाटा असतो बरं का. वर्तमानपत्रात एखादा फोटो यावा यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे लाखो लोक आपण बघतो. आणि वर्तमानपत्रात फोटो आल्यावर
तो फक्त फ्रेम करून ठेवायचा बाकी राहतो बरं का. अख्खा दिवस त्या वर्तमानपत्राकडे बघण्यात जातो. निदान त्या दिवशी तरी हजारोंच्या संख्येने ते वर्तमानपत्र विकल्या गेल्याचा आनंदही त्याबरोबर असतो. अर्थात ही शक्कल नव्या मार्केटिंग टेक्निकलमुळे झालेली आहे. पण गरज तयार झालीये संख्येमुळे, हेही विसरून भागणार नाही. अति लोकसंख्येमुळे किती वाईट गोष्टींचा जन्म घातलेला आहे. अन्न, पाणी, निवाऱ्याची कमतरता, नोकऱ्यांची कमतरता, त्यातून उद्भवणारा भ्रष्टाचार, शिक्षणाच्या आग्रहामुळे बजबजणारे शाळा कॉलेजेस, भूछत्र्यांसारखे कोचिंग क्लास, पैसे देऊन नोकऱ्या, लोकनेत्यांच्या मदतीची अपेक्षा, सरकारचे कोसळते व्यवस्थापन, असं कितीतरी हो. त्यात महत्वाचं वाटतं की या कोटी कोटी लोकांमध्ये प्रत्येकाची इच्छा, आकांक्षा यांचा विचार केला तर केवढा तरी केऑटिक प्रकार आहे. इतक्या आकांक्षा पूर्ण न होण्याचं कारणही संख्याच. प्रत्येक देशाला एक प्रश्न विचारला जातो, त्या देशाने जगाला काय दिलं म्हणून. तर जर्मनीने दिलं महायुद्ध, जपाननं राखेतून उभारणं दिलं, तंत्रविज्ञान दिलं, अमेरिकेने आधुनिकता, ब्रिटनने पारंपरिकता दिली, रोमनं इतिहास दिला. भारताने जगाला काय दिलं या प्रश्नाचं उत्तर इमिग्रेशन दिलं असं आहे. आणि याचं कारण लोकसंख्या आहे. असं जरी असलं तरी आज जगाला सर्वात मोठी बाजारपेठ दिली हेही निश्चितच. धन्यवाद.